नमस्कार मंडळी, तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। चला मग गाईज, आज परत एकदा श्रावणातला अजून एक दिवस, तर बघूया आज माझ्यासाठी स्पेशल अजून माझी आई काय बनवते आहे। चला मग मम्मी, आज काय मग स्पेशल? आज स्पेशल आहे पनीर मटारची भाजी। ओह माय गॉड, पनीर मटारची भाजी। अरे इकडे तर मोदक पण दिसतात आहे का? हो, आज अंगारकी आहे ना, संकष्टी। काय टाकलं? राईस दिलं, थोडंसं कांदा, जरा थोडासा कांदा कापून ठेवला तो ही आपण त्याची पेस्ट केली। कांदा, टॅमॅटो, काजू आणि मिरची, आलं लसूण हे सर्व एकत्र पेस्ट केलेली आहे। सगळ्यांना येत असेल तसं काही नाही आहे, नवल नाही आहे सगळ्यात। आता ह्याच्यात सगळे आपले पहिले घरगुती मसाले टाकायचे। 2 चम्मच मी मिरची टाकली म्हणून 2 छोटे चम्मच आहे मसाला टाकते। घरगुती मसाला आहे। हळद आहे आपली, हळद पण आपण घरीच करतो। आणि ह्याच्यात सुवाना मसाला, सुवाना पनीर मसाला आहे, पनीर मटार मसाला आहे, तो थोडासा ॲड करायचा ह्याच्यात। चांगला भाजून घ्यायचा। थोडीशी फेटून घेतलेली दही टाकायची। गाईज, पनीर आपलं रेडी होते। पनीर फेवरेट भाजी आहे आपली। फेटून घेतलेलं दही टाकलंय। त्याच्यात आपण ॲड करणार आहे पनीर, थोडीशी शिमला मिरची, मटार, अशा पद्धतीने केलेली मटार आणि पनीरची भाजी फार सुंदर लागते। एकदम छान मस्त लागते, हॉटेलसारखी लागते। रेस्टॉरंटमध्ये आपण खायला जातो तशी। त्याच्यासोबत रोटी, मैद्याची रोटी बघायला तर खूप सुंदर दिसते, खायला तर मजा येईल। चपाती असं सर्व टाकू शकता, करू शकता। आम्ही पुरी करतो, कधी कधी तांदळाची भाकरी पण करतो। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं। आमच्या घरभर सुगंध पसरलेला आहे भाजीचा। मस्त वास येतोय, मस्त वास येतोय खरंच। थोडीशी मी पण करतो, मला म्हणजे मी केली हा माझी। थोडंसं पाणी ॲड करायचं शिजण्यासाठी, मटार शिजायचा। तेल सेपरेट व्हायचं आहे, बघू शकता। थोडं वेळ आपण किती वेळ लागेल? आता पनीर होते तिथपर्यंत बघूया काय करते। हे काय करायला लागले? कोथिंबीर आपण वडी नेहमी खाल्ली असेल, खातो, पण आज मी कोथिंबीरची भाजी करणार आहे वेगळ्या पद्धतीने।
त्याच्यामध्ये कोथिंबीर घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर घेते. एक छोटा बटाटा घ्यायचा. बटाटा बघू शकता, छोटा घ्यायचा. भाजीचा खरंच मस्त वास येतो. कोथिंबीर धुवून घेते म्हणजे बटाट्याची खाली पडणार. कोथिंबीर टाकायची. थोडंसं जिरं टाकायचं. जिरं टाकायचं, थोडंसं हळद टाकायची. मसाला टाकायचा. मिरची पण टाकायची. मिरची त्याची पेस्ट टाकणार आहे. मिरचीची पेस्ट टाकायची. कोथिंबीर थोडीशी टाकली. भाजीला मस्त कलर आलेला आहे. ह्याच्यात चण्याचं पीठ टाकले. आता खूप टेस्टी होते ही भजी. कांदा नाही टाकायचा आहे, फक्त आपला बटाटा एक टेस्टी होते एकदम. आपल्याला लागेल तसं पाणी घ्यायचं. लागेल तसं पाणी घ्यायचं. जास्त पातळ करायचं नाही. त्याच्यात तेल नाही टाकलं. टाकायचं आहे. जरा कढई ओली होती ना. या प्रकारे बॅटर करायचं. आता त्याच्यात तेल टाकते मी. आपल्याला ज्या आकाराचं पाहिजे त्या आकाराचं टाकायचं. कोथिंबीरची वडी आपण नेहमी खातो, ही जरा वेगळ्या पद्धतीने कोथिंबीर भजी आहे. बघू शकतात थोडा क्रिस्पी दिसते. दिसायला तर मस्त आहे. आता खायला बघू मजा आली त्याची. आपल्या भज्या आता तयार आहेत. बघू शकतात किती क्रिस्पी झालेलं आहे. दिसायला पण एकदम मस्त वाटतं.
करून पहा तुम्ही, बघा करून. हात सुंदर एकदम मस्त लागतात. अशाच तुम्हाला आम्ही घरगुती रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येऊ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. हे गाईज, पनीरची भाजी आणि कोथिंबिरीची भजी रेडी झालेली आहे. आता आम्ही खायला रेडी होऊ. बघू कशी टेस्ट आहे, सांगतो लवकरात लवकर कशी टेस्ट आहे. गाईज, मग आज संकष्टी आहे म्हणून पहिला प्रसाद देवाला आपण दिलेला आहे. बापानंतर आपल्याला आता नैवेद्य आलेला आहे. मग बघूया कसं वाटतंय. गाईज, मग आता या जेवायला, या भाई जेवायला झालेला आहे आपला पनीर आणि भाजी. बघूया कसं लागते, कसं आहे मग बघूया. आमच्या दादाला पण कसं आवडते, कसं आहे. काहीतरी युनिक आहे. हो हो, ही मेथी म्हणजे नाही अरे कोथिंबीर वडी आहे. क्या बात है. वडी नाही, सॉरी, कोथिंबीरची भजी. भजी कुछ तो नया. पनीरची भाजी तरी टेस्ट कर कशी वाटते बघ. अत्यंत मस्त. वा, मला पण आवडलेली आहे भाजी आणि भजी, दोन्ही आवडलेले आहेत. तर आता काही तुम्ही पण लवकरात लवकर बनवा आणि बघा कशी लागते. ठीक आहे. या अजून व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.